सो गाईज आता आम्ही निघलोय आमच्या आईच्या गावात. नेक्स्ट लोकेशन आहे आपलं लाईट हाऊस. आचरा तिकतो सर. कोणाचा काय मॅटर असेल तर यांना फोन करा. मी नंबर खाली लिंकमध्ये टाकतो. सगळे मॅटर सॉल्व्ह केले जातील. लाईव्ह लोकेशन म्हणजे आता तुम्ही मला कुठं आहे ते दिसतंय. म्हणजे तुम्ही जिथे आहे मला तिथे यायचं आहे काय? व्हिडिओ झालेला आहे. सगळ्या अनुभवात नाही का संदेश भागाकार शिका. धरून बसा. बोट कशी आली बाहेर उडून तसे आपण पाण्यात जायचं. ब्लॉग मध्ये या आमचा वाईफ आहे. काय असो गोव्यात काय ते बीच, काय ते कासव, काय ते कासव. चला चला. अरे चालत जायचं. याला म्हणतात प्रेम. चेहरा दाखवा चेहरा. का सफर है मौत का सफर. स्वागत आहे आपलं. स्वागत है आपका. काय नाही होणार. अरे काय नाही होणार. काय नाही होणार. काय आलं? माझ्या बाळाचं करू नका हाल. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो निघालोय आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला. नाही आत्ता आपल्यासोबत सकाळपासून होतेच पण आत्ता पण सोबत आहेत आपल्या सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट ऋतुराज पाटील सर. कोणाचा काय मॅटर असेल तर यांना फोन करा. मी नंबर खाली लिंकमध्ये टाकतो. सगळे मॅटर सॉल्व्ह केले जातील. आणि हा आमचा कॅप्टन ऑफ द शिप. कुठं गेला रे? लपतोय. ह्याला तुम्ही बघितलं असेल. 9689986610. कॉल मी. ऑफिशियली नंबर दिलेला आहे. तर आपण निघलोय आता नेक्स्ट लोकेशनला. आणि नेक्स्ट लोकेशन आहे आपलं लाईट हाऊस. तर भेटूया आपण तिथं. तोपर्यंत मजा करा. लाईट लावायची बस. कसं आहे हिच्यात कम्फर्ट वेगळाच आहे. माझा प्रत्येकाने आपापली चूक कबूल करत हिच्यात कम्फर्ट मला वेगळाच वाटतो. फॉर्च्युनर गाडी चालवल्यानंतरचा सरांचा रिव्ह्यू आहे हा. व्हिडिओ एवढे पैसे देऊन आम्ही असं त्याच्याकडे किमती बरी आहे ना आमची. निवांतमध्ये जातो. निवांतमध्ये येतो. 4 येतात 4. हल्लो ना अजिबात झालो ना मी येतो पर्यंत. स्टॅबिलायझर लावलं ना. स्टॅबिलायझरच आहे गाडीला. स्टेबिलायझर होता. आमची दुसरी गाडी आहे पाठीमागची. आचरा तिट्याला जायचं आहे आम्हाला. लोकेशन लावते ते. गाडी पुढे चालली आहे टोकाला ऑफ रोड जाताना. काजू दाखव की. काजू दाखव. कुठनं दाखव? हिरवे काजू. अच्छा तो तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. काजू काजू बघायला नका लाजू. देर इज काजू. हिरवा काजू. त्याची भाजी केली जाते.
काचरा बीच. त्यांनी लोकेशन नाही पाठवलं काही. त्याचा बटनचा फोन बटनचा फोन आहे. कीपॅडवाला फोन वापरतात. सरांचा आवाज आलाय परत. सुमधुर. चौथी गोळी खाल्ली आता त्या आवाजासाठी. थोडं लुक असं रोहन गावस्कर सारखं वाटतं इकडनं. हा. नाव ऋतुराज पाटील, लुक रोहन गावस्कर सारखा आणि व्यवसायाने वकील. व्यवसायाने वकील नावाला आहे, असं टोपण नाव वकील आहे माझं. नाहीतर मी इव्हेंट मॅनेज करतो, ट्रिप्स काढतो. ओके. तिरकी झाडं लावली तरी ते त्याचं नैसर्गिक सराई लागते ना. तेच म्हणाली सगळी बाग तिरकी गेल्या बघा. तो माणूस वाकड्यात गेला असं सगळ्यांचे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आपल्या गाडीला फॉर्च्युनरचा एस्कॉट आहे माझा. एस्कॉटला फॉर्च्युनर असतं ना, हा. सेंट्रल मिनिस्टरला तसं आपल्याला आहे. मित्रांनो, पुष्पा पिक्चरची शूटिंग इकडे झालेली आहे. ती लाल चंदनाची लाकडं आहेत ना, ती इकडनं घेतलेली आहे. ही लाल चंदनाची लाकडं आहेत बघा. इथं झाली शूटिंग. लाल चंदनचा इफेक्ट असं झालं की माती पण लाल झाली. सगळं लाल लाल झालेलं आहे इथं. आणि मावा पण खाल्ला बऱ्याच. याला लय फेमस व्हायचे माझ्या व्लॉगमध्ये. हा कुठं दिसला तर ह्याच्याबरोबर सेल्फ्या काढा, हा माझ्या व्लॉगमध्ये असतो म्हणून. वन मिलियन सबस्क्रायबर. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. मी रिक्वेस्ट करतो. सबस्क्रायबर्स. हा, वन मेल फ्रेंड. बोला सर, बोला. 9689986610. मार्केटिंग. लाइव बना दूंगा. पण कशासाठी कॉल करायचं? लाइव बना दूंगा. जिसकी गारंटी मैंने दे बॉम्बे लेके जाऊंगा, मेहनत कराऊंगा, जिंदगी बना दूंगा. कॉल मी. अधिक माहितीसाठी कॉल करा. तुम्ही नंबर दिलाय. बरोबर चालतंय गाडीमध्ये. सुंदर रोड आहे तिकडचे. फॉर्च्युनरमध्ये हा रस्ता संपतच नव्हता. लय स्लो चाललो होतं आपण त्यामध्ये. काय त्यात हवा मारले त्यानं चित्र कशी. पण ह्या साईडची हवा कमी वाटत होती मला. त्यात हवा अजूनची वाटते ना कमी, हा. ती म्हणजे योग्य आहे. त्यात कमी हवा वाटायला पाहिजे, 29 हवा असायला पाहिजे. जास्त हवा असेल तर ती उडत्या गाडी. अच्छा. ते मागच्यांचं तर फार हेच झालंय, भोगा झालाय हाडांचा. हा ओमकार रूम मध्ये गेल्यानंतर जो आडवा पडलाय तो आत्ताच उठलाय.
एवढा डेंजर बॉडी मसाज मिळालाय मित्रांनो. नाही फॉर्च्युनर मध्ये या स्पीडला आलो नव्हतो मी. ते बघ की फॉर्च्युनर अजून मागच आहे. त्याच्यात हवा चेक करायला पाहिजे. ट्रेक आहे म्हटला अर्धा गाडी इथपर्यंत जाते लाईट हाऊस आहे पलीकडे. बघायचे सगळं. घाटामध्ये जरा माझं म्हणणं होतं विचारावं आपण जरा कुठल्या तरी एका शहाणा गृहस्थाला. मॅप लावला ना आपण. होय तिट्ट्याचाच कोकणात लावला. तिट्टा म्हणजे चौक. त्या चौकातच थांब म्हणला असेल तर हो डायरेक्ट लाईट हाऊसचं मॅप लावलेलं. लाईट हाऊस. त्याला म्हणा पुढे ये मग. चला काही लाईट हाऊस चेक तिट्टा म्हणजे चौक का? हां फक्त तिथलं पुढे पाणी दाखवतो. लाईट हाऊस पाण्याच्या पलीकडे. आपली गाडी अलीकडे जाते पाण्याच्या. ओके. अगर हम 80 से स्पीड से आए और यहाँ से ऐसा गाड़ी कम करे सीधा लाइट हाउस में सीधा सीधा लाइट हाउस है. लाइट हाउस बीच में थोड़ा अपनी गाड़ी उड़ाना पड़ेगा. उड़ाना पड़ेगा, जंप करना पड़ेगा. ज्यादा कुछ इतना मेरे मैथमेटिक्स के हिसाब से अगर हम गाड़ी 120 किलोमीटर पर आवर के हिसाब से चलाए तो खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. जा सकते हैं. साइन कॉस थीटा इज इक्वल टू tan. अरे कहना क्या चाहते हो. बाकीच्यांना काही कळलंच नाही. हे मधलं जे आहे ना हे तर असंच आहे. नाही, चौथीत भागाकार शिकलोच नाही. जे राहिलं ते राहिलंच. मला भागाकारच जमला नाही अजून. खरंच आहे. आयुष्याचं गणित सोडवताना शपथ अशा प्रकारे व्हिडिओ झाले नाही. व्हिडिओ झाले नाही. सगळ्यांचे रिॲक्ट कॅमेरा तोडलाय. अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे एकच संदेश आहे या सगळ्या अनुभवातला एकच संदेश आहे. भागाकार शिका. भागाकार नाही शिकला तर मग आयुष्यात सावीत उडणार. 2 मिनिटं सावीत होतो. मी बसलेलो ताट बनायला गाडी दुम करणार. सीट बेल्ट मी पण नाही लावले. गाडी वाजायला लागली. एकच उदाहरण होतं की फक्त सीट बेल्ट लावा. त्यासाठी एवढं आम्ही सगळं तुम्हाला रिस्क घेतली. गाडी वाजायला याच्या पुढे सीट बेल्ट लावायचा. लावा लावून घ्या. सीट बेल्ट लावतोय. आता 2 सेकंद उडली. पुढे थोडा वेळ डायरेक्ट आपल्याला 500 मीटर तर उडवायची आहे. हा फक्त ट्रायल गाडी कशी उडते बघितली का गाडी उडत्या. आता 500 मीटरचा सगळ्यात मोठा आपला नाही मोठा टप्पा आहे. नाही असं रोजित मी काय सोचलं की ते असं हे असते ना बोर फारकामध्ये माणूस सापडला. दादा तुम्हाला दादूस आचरा तिकट सर हां कितल्यान दूर आहे. कसला वारे बोलतोय. आपल्याला जो किल्ल्यावर येणार आहे फॉर्च्युनर तर नाही दिसली. फॉर्च्युनरनं ब्रेक मारलेला ते बघून स्पीड वाढलेली ते बघून. हवेत बसून त्यांनी लगेच नाही खतरनाक गेलोय. मागा होता ना तेव्हा ते दिसत होता ना असं आहे. त्याने तिथं गाडी स्लो केलेली. मी ते बघून स्पीड वाढवलेली.
सगळे ते राहुलेले म्हणून मी दोस्त लोक सांगतो मी भागाकर शिका. तिथं ब्रेक दाबायचा, तिथं ब्रेक नाही दाबा, तिथं रेस दाबली जाते. आणि तिथं आयुष्याचं गणित चुकलं. नाही मला फक्त तुमच्या पोटात गोळा आणायचा होता. असे किलर होते आमच्या डोक्यात ते डोक्यात त्या गोळा गोळ्याने तुम्हाला धडकीच बसली. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. फौजन असते ना तेव्हा तर ती अशी उडून पुढे पडल्या बाजू दिसत. 3 टप्पे मारले. आधीच बाउन्सिंग बॉल झालाय. डाब 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 ती एका खंडात 3 डाब पडत्या. लेफ्ट होता. तेच म्हणते मी तिथं लेफ्ट होतो. आपल्याला तिट्टाला जायचं आहे. कोणी येते घरात? हा कॅमेरा व्ह्यू दाखवतो आम्ही तुम्हाला. असं टिपका गेलेलं आहे? हां, मी चालू आहे. हा. तिट्ट्याला सरळच ना. लाईट हाऊस हा लाईट हाऊसला जायला तिकडच ना. लाईट हाऊसला जायला तिकडच ना. लाईट हाऊस आहे ते किल्ल्यावर. लाईट हाऊस. हा नाही नाही आचरा तिट्टा कुठे आहे सांगा. तिट्टा सरळ आहे ना. ओके ओके. मावशींना लाईट हाऊस समोर. तिट्ट्याला आपल्याला माणूस येणार आहे ना. हा घेऊन जाणार आहे आपल्याला. गाईड गाईड आहे ना. चार घ्यावी लागते. जर आपली जमचं कॅल्क्युलेशन चुकलं तर गाडी पोहायला पाहिजे आपल्या दोन. ते काय झालंय तुम्ही लाईव्ह लोकेशन पाठवलंय. अच्छा. मग लाईव्ह लोकेशन म्हणजे आता तुम्ही मला कुठं आहे ते दिसतंय. हा, तिकडे तुम्हाला यायचं आहे. म्हणजे तुम्ही जिथे आहे मला तिथे यायचं आहे काय. हा, तिकडे यायचं आहे. इकडनं आमचं थोडं म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावर गेलात ना बर ती गाडी आहे. बरं मला तुम्ही आता पाठवताना ना करंट लोकेशन पाठवा. ते लाईव्ह लोकेशन मॅपला लावता येत नाही. हायवेला जातो मग आणि मग आचरा बीचकडे येतो. तुम्ही लोकेशन पाठवा मला. आचरा पण लाईफ जॅकेट, सीट बेल्ट, हेल्मेट जे पण काय असेल चिलखत वगैरे सगळं घालून आहे. फुग बिग पण निघा. फुग तुम्हाला पाठवू का माझ्यात लावतो. धरून बस. हे बोट कशी आली बाहेर उडून. कशी आपण पाण्यात जायचं. कहना क्या चाहते हो. अरे कहना क्या चाहते हो. कहना नहीं, अभी हम उड़ना चाहते हैं, हम तैरना चाहते हैं. डबल गेम. डबल गेम. कोकणी माणसाला लई नाटकाची हौस. गावागावात नाटक मंडळ असते त्यांची. शोज होता छान आहे. भरपूर. अरे सीधा समुद्रात सोडू का काय पे. धरून बसा. मैं मेरे खुशी से इस गाड़ी में बैठा हूँ. डॉल्फिन बनने के लिए तैयार हो जाओ. डॉल्फिन बनने के लिए तैयार हो जाओ. तेव्हा तुझी मला आजपर्यंत थांबायला खरंच वाढवली तर अशी काय टेन्शन आहे.
समोर मला अंत दिसत आहे. प्रिपरेशन चाललंय गाडी. का समुद्राच्या लाटा इथपर्यंत आलेले आहेत. सूर्य पण इथं दिसतोय तुम्हाला. ब्लॉग मध्ये या आमच्या वाईफ आहेत. ओके. या पेटाच्या सदस्य आहेत. एनिमल लवर आहेत. सो गाईज आता आम्ही चाललोय बोटिंग लाईट हाऊसला. प्रवास तर मजेदार झाला. आता पुढचा प्रवास बघूया कसा होता. कसं आहे सर? 200 रुपयाची बोट घ्यायची असेल लेफ्ट साईड जावा, 300 घ्यायची सरळ जावा, 400 घ्यायची तर राईट जावा. नसेल घ्यायची आहे तसं रिटर्न पहले क्या बोला? चल चला चलो. हॅलो. आता बोट येणार. बोट आपल्याला कुठेतरी काय स्पॉटला नेणार. इथं कासं बिसं पण आहे. काय असो गोव्यात आले काय बघा परवा. हॅलो. हा अरे काय कासव कुठे हे काय बोर्डवरती. कसं वाटलंय? अतिशय छान आहे. तुम्हाला दिसलं का कासव? काय ते बीच, काय ते कासवर, काय ते कासवर, काय ते कासवांची तोंड. सगळे असे बाहेर आले. मी गॉगल घातलेलं कासव बघितलंय. नाही. कासव 1 2 3 रंगीबरंगी बघायचं. हॅलो. अशा प्रकारे 2 यंग फॉलोअर्स माझे, त्यातले 2 यंग तरी ते आहेत. मित्रांनो यांच्यापैकी एक माणूस गायब झालाय. त्याचा फोटो इथं लावलाय. रेंज आली जरा मला. कोणाला सापडलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. तिथे गेले की बरं रेंज गेले का अवघड. कॅमेरा घेऊन जाय पण कॅमेरा तुम्ही तर फेमस झाला आता. पॉप्युलर झाला तुम्ही एक नंबरच. व्हायरल होणार आता. तुम्हाला जर व्ह्यूज असतील तर सगळे विचारणार हे कोल्हापूरचं आहे किंवा कासव कुठं फुडकायचं. त्या दोघांना पुढं पाठवलंय. गाडी चेंज झाली आमची. गाडी चेंज झाली. चॅनेल आहे. होय. पण पार्टीवाला आहे बघा की काय काय घेतलं तुम्ही. पाणी घेतलं म्हणलं चालायचं अर्धा तास. लाईट जॅकेट गाडी बोटली. मासे पकडायला चाललो आम्ही आता. किती पकडणार मासे? 1 यम 1 मील मासा. 1 मेल मासा आणि 1 वेल मासा आला तर. कौन है ये लोग? कहां से आते हैं? ते तिकडं डिपार्टमेंट. मोठे माणसं छोटे तेवढे.
चला चला भांडणं तिथं झाले तर ब्लॉगला आता जाणार सगळे आठवणी राहतील. मग त्याशिवाय ब्लॉग मध्ये दिसतं थोडस इथं चेहरा दाखवा. टर्न करा थोडी बॉडी इकडे टर्न करा. याला म्हणतात प्रेम. चेहरा दाखवा चेहरा. या बाबतीत माझं जरा कमी. एक नंबर विषय झाला तुम्ही या काही इथं राहा. मी म्हटलं आता पोटीने जायचं पण मारा धक्का चला. मी पण धक्का मारायचा होता का? दे धक्का. वल्लव रे नाखवार. काय क्रॉस क्रॉस झाला की म्हणजे काय ते? हे पकडा जरा. नाही नाही कुणाची मान धरायची नाही, शांत राहायचं. इन्स्ट्रक्शन देतात. हा बसा रे बसा. बोलायचंय सगळ्यांना तिथं. काय नाही थोडस कलंटी काय नाही. काय ना मध्येच बसला तर काय नाही. एका साईडला गेला हे पकडा मी सँडी मध्ये बसायचं, यश मध्ये बसा. आमचं काय नाही, यांचं सामान विसायला नको. त्यांचा धंदा सगळं मला काय सगळं सामान आहे त्यांचं. इथले इथेच काय नाही होणार. सँडी, हात सरका, हात सरका, पूर्ण मध्ये या. सगळ्यांचे एक्सप्रेशन्स. मोबाईल अरे भाई राहू दे. नाही आणाय पाहिजे का? नाही नाही पायवर उचली. काय नाही होणार. अरे काय नाही होणार, काय नाही होणार. झेंडेवाले गाडी मौत का सफर है, मौत का सफर. स्वागत आहे आपलं. स्वागत है आपका. ए, हलवायची काय बोल. सगळ्यांनी बॅलन्स बसा. बॅलन्स बसा, बॅलन्स करून बसा. राजे अजिबात तू आ ऊ करू ले पट्टू यार. बोलायचं नाही का? मग एवढा का पट्टू आहे? मला येत नाही. मला पण येत नाही तरी पण मी किती कॉन्फिडन्स. तो सकाळचा कॉन्फिडन्स जरा वेगळा बघ. मान आला वा. आता आम्हाला तिथं जायचंय त्याला लाईट
हलू नका थोडासा तोल इकडं तिकडं झाला तर आयुष्याचा तोल जाईल. सगळ्यांनी व्यवस्थित बसा. इंजिन चालू आहे स्टेडी. तर आता आम्ही या बोटमधनं उतरलोय. आम्हाला इथून असं करत करत तिथं लाईट हाऊसला जायचं आहे. सगळेजण घाबरून सगळं सामान घेऊन चालले. सो गाईज फायनली आता आम्ही लाईट हाऊसच्या दिशेने जायला सुरुवात केली. सगळेजण चालत चाललोय. जवळजवळ 20 मिनिटाचा ट्रेक आहे हा. जंगल आहे मित्रांनो आणि या जंगलातनं ही पायवाट आहे. या पायवाटेतून आम्ही पुढे चाललोय सगळेजण. खतरनाक वाट लागणार आहे. झोप नाही काय नाही. असं वाटतंय की काय वाळवंटात फक्त आपण चालत चाललोय लांब पर्यंत. काय नाही पाणी नाही काय नाही दगड. सो गाईज फायनली आता आम्ही लाईट हाऊस पर्यंत पोहोचलोय. आणि हे लाईट हाऊस आहे आतमध्ये. फायनली या लाईट हाऊसमध्ये आलो. तिथून नजारा काय असा दिसतो. सगळी माणसं कष्टाचं काम. मित्रांनो हे जे हे पाणी नाही कष्टाचं काम. आता आपलं शूट संपूर्ण आपण निघलोय. अंधार पडायला सुरुवात झाली. पूर्ण वातावरण डेंजर आहे. आणि म्हणतात तिथं वाघ आणि बिबट्या येतो संध्याकाळचा. ते समोरचे दादा चाललेत ना त्यांनी सांगितलंय. आमच्या बरोबर 3 गाईड आहेत. हा हे संतोष दादा जे 18 नंबर लिहिलेले
ते प्रॉपर इकडचे आहेत. हे पाठीमागं आमचे ड्रोनिस्ट अँड कपल. लिंबू, साखर किंवा गुळाचा खडा, ह्या 3 गोष्टी आणि पाणी, ह्या 4 गोष्टी सोबत घेऊन जायचे. जर चक्कर वगैरे आली ना तर ते लिंबू आणि ते गुळ पाण्यात टाकून लोक प्यायचे. हे सायंटिफिक आणि दुसरं आहे की पॉझिटिव्ह, म्हणजे आपण निगेटिव्ह ठिकाणी जातो ना त्या लिंबू सोबत घेण्याचं कारण असं की निगेटिव्ह एनर्जी जरी आसपास असेल ना ती अट्रॅक्ट तेवढी होत नाही. आणि निगेटिव्ह ह्याच्यासाठी वापरतात, त्याच्यावरती एक म्हणजे तो लिंबू आहे तो एक माणूस म्हणून समजून त्याच्यावरती प्रतीक असं की तुम्ही आहात, तुमचं नाव लिंबू लिंबू, मग ते त्याला लिंबूला छेद म्हणजे तुम्हाला पहिल्यासारखे नावल्या लिहिण्याची गरज नाही. म्हणजे त्या लिंबूला जेवढं टाचणं टोचून तेवढं सुरजीतला तूच सुरजीत ते असे इम्पॅक्ट होत नाही, ते इम्पॅक्ट वेगळे होतात. ओके. ड्रोन महाग आहे. ड्रोन महाग आहे. जो जास्त घाबरत होता तोच महाग आहे. आवाज बघ, आवाज. इथं पण 3 प्रकारचे असतात, सगळेच वाईट असतात. आपण नाही घाबरत. ऋतू आमचा अजिबात नाही. रात्री 12, 2ला 1ला पण मसाला झाड असते म्हणे एक जण म्हणला, उडकलं सापडलंच नाही. आणि ह्याच्या डोळ्यात पण तीळ आहे आणि तो पण पण धग एवढी असते ना रात्री 6 तासानंतर पण अशी ती मडईत तर इथून असं बघायला लई धग असते. हा एकटा पूर्ण रात्रभर ब्लॉगिंग मध्ये येते सगळं, ते आम्ही ते इन्फॉर्मेशन ठेवतोय. कसं आहे की आमचे जे व्ह्युअर्स सर काहीतरी इन्फॉर्मेशन देत होते. म्हातारी जेव्हा मरती तुमच्या समाजातली बापून तिला जेव्हा धन देतात त्यानंतर तिचं हे हाड इथलं आखडं हाड शोधायचं, ते काढायचं, ते बारीक करायचं, मला जे पाहिजे ठोकायचं, दुसऱ्या दिवशी घरात. हा कार्यक्रम काल्पनिक आहे. आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला जास्त प्रोत्साहन देत नाही, पण आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही. या गोष्टींवरती विश्वास ठेवायची. आमचे अख्खे 50 व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही सगळ्या आजींसोबत बसून हे सगळं नाही खरंच इन्फॉर्मेशन असल्यावर शेअर करण्यात काय अडचण. म्हणजे आपण बोलते ना पप्पांची काकी आमच्या वेळेस होती ना, कधी काकू सांगायचे की म्हणजे नदी 2 वाटेत गावाला आमच्या, ती बोल की पालखी निघते भूताची वर्षातून एकदा, त्याच्यामध्ये सोन्याचं शिंग असतं. हा कंतारा नाही मी सांगते ना, सोना रिअल आहे. चक्का मेलेला धन देताना बैल कधी ते तर कोण चक्कर कोण नाही माहिती कुणाला तर इकडे नाही, कुठे दिसतच नाही ते मुंबईला तिकडे पाठवून द्या इकडे जरा बिझनेसला. ते जर बघितलं तर घरात गिंबल येतात, गिंबल येतात. हा डीजे पैसाच पैसा, पैसाच पैसा, आपका पैसा ही पैसा होगा. पैसा ही पैसा होगा. जाऊया मग एकदा. आहेत. माझा असा विचार आहे की पॉझिटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी पण आहे. माझा एकच विचार आहे, सांगू सर्वजित, निगेटिव्ह या जगात काहीच नाही आहे, फक्त पॉझिटिव्ह आहे, फक्त देव आहे. एक मेंबर घाबरले. तर मित्रांनो, असंच आम्ही एकमेकांना हसवत आणि खूप जास्त मजा धमाल मस्ती करत आम्ही आमचा दिवस आजचा स्पेंड केला. पॅकअप झाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक स्माईल होतं आणि ते घेऊन आम्ही आमच्या रूमकडे निघालो.
आत्ताच आमचं बीचवरचं जे स्टेशन आहे ते एंड करून आम्ही पुण्याच्या दिशेने निघणार आहे. सकाळी 7 वाजता आम्ही शूट चालू केलं होतं आणि आता फायनल आम्ही ते संपवते. गेले 2 दिवस शूट चालू होतं. खूप मजा मस्ती धमाल केलेलं आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटेलच. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी मजा मस्ती केलीच पाहिजे. सगळ्यांनी हसलं पाहिजे. हसलेले मुमेंट्स जगले पाहिजे. त्यातच खरी मजा आहे. नंतर फक्त काय होतं की असं वाटतं की अरे मी इथं हे एन्जॉय केलं पाहिजे नव्हतं किंवा काय. तुला भिजायचं आहे? कसं वाटतंय? फुल खुश. आज तर भेटलेला आहे कंटेंट. काही प्रॉब्लेम नाही. कसली भारी लाईट वाटते पण भावा. याला म्हणतात डिफ्युजर. आणि हा आमचा मोर. दाखव बरं कसा असतो. हा आमचा मोर जिथं तिथं असा असतो. राम राम भैयू. फायनली भिजून कसं वाटतंय? सो पॅकअप करून निघलोय आता आम्ही आमच्या रूमकडे. सगळे पहिले काय काम करणार रूममध्ये गेल्यानंतर रावले? फ्रेश होणार आहे हां त्यानंतर पॅकअप करायचं आणि आपण एंड ऑफ द प्री वेडिंग झालेलं आहे आपलं फायनल. तरी पण अजून एक छोटा शॉट बाकी आहे. सर्वजितनं परत काहीतरी सुचलंय आणि आता तो इथे घेणार आहे. ऐसे ही चलता रहता है फोटोग्राफर की लाईफ में. देखा. सो गाईज फायनली आता आमचं चेकआउट होते रूममधनं. एवढं सगळं सामान घेऊ आता मी निघतोय. आम्ही पुण्याच्या दिशेने आता घरला जायचे 3 दिवसानंतर. सो बाय बाय. सो गाईज आता आपण निघलोय घराच्या दिशेने आणि गणपती बाप्पा मोरया. 3 दिवस अथक परिश्रम करून मजा मस्ती करून घरी आणि खुशी देखो खुशी घर जाणे की. तर मित्रांनो आता आम्ही थांबलो होतो कणकवलीमध्ये मार्केटमध्ये आणि ऋतुराज सर आणि मॅडमनी आमच्यासाठी मूज आणले. अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट आणि अभूतपूर्व असं हा पदार्थ आहे जो आम्ही खूप यम्मी आणि आयुष्यातला सगळ्यात सुंदर असा अनुभव आम्ही हे खाता खाता घेतो. कसे आहात? लांब मी आता कणकवलीतून मलकापूरला चाललोय आमच्या घरी. मग तिथून परत पुण्याला जातील. आता परत आमचे महिनाभर भेटणार नाही. छान दिवस गेले. इट्स सोबत खूप मी पण भेटा त्यांना. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनेल. त्यांना खूप प्रेम द्या. त्यांची भरभराट करा. त्यांना सपोर्ट करा. त्यांना व्ह्यूज द्या. त्यांना पैसे जरा चालू होते. 10 रुपये 11 रुपये काय सुरुवात होते. महत्वाचं खाली नंबर सोडू का? आम्ही यायला खाली नंबर सोडतो स्क्रीनला त्यांचा. आता आम्हाला मदतीची गरज आहे. यथाशक्ती मदतीची गरज आहे. चार्जिंगचा खर्च होते मोबाईल. स्पेस वगैरे सगळं जात आहे. 2 TBचं मेमरी आयफोनची सगळी भंगार पण आहे. सर्वची बघी ना अँड्रॉइड कधी पण बरा. राज आमचा झोपलेला काळ आणि जोरात फटके आवाज आला काहीतरी पडलेला. त्याने झोपे त्याचा हात असा बेडवरती मारलेला खूप जोरात. आणि उठल्यानंतर स्वतःच म्हणतो काय झालं? त्याचा लग्न पडलं का? अरे तुझा हात बघ. तू हात सापडलाय आणि तो ते कळालं की हात दुखतोय. तुम्ही काय करत होते सर स्वप्नात? काय कुत्र्याला मारत होते. का मांजरीला तर मारत होतो आणि तेच मारत झोपेतला तिथं रिअल लाईफ मध्ये रिफ्लेक्शन झालं. नागला पण डोळे झालं. आणि मी म्हणलं ना तुला
का असं केलंस. आणि मी हिलाच म्हणाले की हे मला वाटलं यांनी मारले मला. स्वप्नातलं पण खरं होऊ शकतं हे याच्यावरनं कळतं. प्रणव यांना विचारा इथं जेवण कुठे चांगलं. दादा इथे हॉटेल कोणतं चांगलं आहे? इथे जेवण चांगलं मिळेल? जेवायला चांगलं कुठं. ओके अनुज कुऱ्याकडे जाणार आहे. अनुज खुरा हा एक नंबर जाणार आहे. अरे बाप. फोटो जेवायला जेवून. एक फोटो. अनेक जणांना विचारल्यानंतर आम्ही फायनली येऊन पोहोचलोय अंकितापाशी. अंकिता हॉटेल हँगिंग गार्डन सारखं त्याची सिस्टीम आहे. अतिशय सुसज्ज असं इमारत दिसते आपल्याला. आता बघूया टेस्ट. सावलीतला या सावलीत. तर मित्रांनो आता आपण कुठं आपण आता कुठं आहे ते रोडचं ना रोडला मुंबई पुणे. मुंबई गोवा महामार्गावरती हे अंकिता हॉटेल आहे. मोठं हॉटेल आहे. तिथं आता आपण फायनली 4-5 जणांनी विचारलं. जी हॉटेल होती ते भेटलं नाही पण हे अंकिता भेटलं. ते मागाशी आपण काकांना विचारलं होतं कावडे हॉटेल काही भेटलं नाही कुठं. आणि इथं सेलिब्रिटी बाई 2 फॉलोअर्स वाटले. आमचे मोठे प्रमुख पाहुणे आलेले. नाईस टू मीट यू. तुमचे व्हिडिओज बघत असतो. तुमची गाणी खूप प्रसिद्ध आहे. फॉलोअर्स वाढवायचे कामं करू नका. संभाटा फॉलोअर्स वाढवायसाठी कामं करू नका. तुमचे चेहरे दिसले आता फॉलोअर्स म्हणजे फायनली आता आपण जेवण करून निघलो. ट्रॅव्हल करतो. सुंदर रोड आहे. सरळ बघा तुम्ही. सो गाईज आता आपण त्या सगळ्यांना सोडून निघालो पुण्याच्या दिशेने वाटचाल करतो. पुण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत चाललो. 3 दिवसाच्या आता मस्तीनंतर आता मी पण सगळ्यांना रिप्लाय देणार. येस कुणाचे काय काय पेंडिंग आहेत काय कसं. खूप जास्त कामं पेंडिंग आहेत सर्वची. आता तो फॉलो घेणार कारण 2 दिवस आउट ऑफ कव्हरेज होता. कॉल प्रशांत बोलतो. आता हे नुसते कॉल्स चालू राहतील. गाडी चालत राहील. मागं ओंकार सर आराम करतील. जर कुठं गरज लागली तर या गाडीचं सारथ्य करण्यासाठी त्यांना आम्ही प्रवृत्त करू. सो मित्रांनो आता आम्ही खेडशिवापूरच्या इथं थोडंसं पुढं किंवा मागे आहे काय माहिती नाही पण इथं आहे ना तुम्हाला बॅक साईडला इथं एक मंदिर दिसतंय का. त्रिमंदिर म्हणून हे मंदिर आहे. याचं 2-3 दिवसापूर्वी प्रतिष्ठापना वगैरे सगळे झालेले आहे. आणि आता आम्ही शूटवरनं येताना आम्हाला असं वाटलं आणि आमचा ओमकार ड्रोन शॉट घेण्यासाठी रेडी झाला आहे त्या मंदिराचा. तर तुम्हाला तो शॉट आमच्या ह्याच्या ब्लॉगमध्ये पण दिसेल आणि त्याच्या प्रोफाईलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. कसं आहे मंदिर. एक नंबर आहे एकदम. आता या टायमिंगला जो मंदिर दिसतोय ना खूप भारी वाटणार आहे. आणि ओमकार ड्रोन शॉट घेतोय म्हटल्यावर ते
आउट ऑफ द वर्ल्ड. काय आलं? माझ्या बाळाचं करू नका हाल. कसं आहे मग आमचा ड्रोनवाला? अतिशय सुंदर असं दिसणार आहे पुणे. माझ्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, जर यांनी दिलं तर, नाहीतर मग पेजवरती जाऊन बघा. चलो राहुलला सोडून आपण निघलोय सगळ्यांना सोडायला. कॅमेरा राहुलचा आहे, त्यामुळे राहुल याच्यावरती कंटिन्यू करणार आहे. बाय बाय. बाय, भेटूया. खूप मजा केली. एकदम राडा धुरळा. ज्यावेळेस ब्लॉग येणार आहे ना त्यावेळेस 2 मिलियन. व्हायला पाहिजे. डॉन म्हणते डॉन. 9689986610. कॉल मी. बॉम्बे लेके जाऊंगा. चलो बाय बाय. बाय. चलो गाईस, आता पोचलो आहे मी नवले ब्रिजला. करतोय फ्लॅटवरती जातोय. चलो बाय बाय. रेणू रना रना ना रेणू रे